दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील गट क्रमांक 846 मधील वादग्रस्त नैसर्गिक नाला बुजवण्याच्या प्रकरणाला आता अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे। आज उपविभागीय अधिकारी दिंडोरी यांनी स्वतः स्थळास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी नाल्याच्या मूळ प्रवाहाचा अडथळा झाल्याच्या संदर्भातील तक्रारींच्या तपशिलावर आढावा घेतला। प्रांताधिकारी दिंडोरी यांनी घटनास्थळी जाऊन सविस्तर पाहणी केली व संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती समजून घेतली। यासोबतच मोहाडी मंडळ अधिकारी समाधान केग यांना पुन्हा स्थळ निरीक्षण करण्याचे निर्देश दिले। मंडळ अधिकारी केग यांनी तात्काळ कारवाई करत आजच घटनास्थळी पंचनामा केला। नाल्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे का, गौण खनिजाचा वापर झाला आहे का, रॉयल्टी न भरता माती दगड टाकून अतिक्रमण झाले आहे का, याची सखोल चौकशी केली गेली। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार नाल्याच्या मूळ प्रवाहात बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या गौण खनिजाचे प्रमाण किती आहे हे अंदाजे सांगता येत नसल्याने त्यांनी या ठिकाणी ट्रायल पीट उत्खनन इन कॅमेरा पद्धतीने करण्याची मागणी केली आहे। तांत्रिक अभियंत्याच्या मदतीने योग्य त्या मोजमापाद्वारे गौण खनिजाचे खरे प्रमाण समजेल, तसेच शासनाच्या महसुलात अपरिमित नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे। या संदर्भात सर्व शेतकरी शासनाकडे ठोस पाठपुरावा करत आहेत। प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली तात्काळ दखल आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीमुळे या प्रकरणास वेग आला असून लवकरच संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। नाल्याच्या मूळ स्वरूपात हस्तक्षेप झाल्यास पर्यावरणीय दुष्परिणाम संभवतात याची जाणीव प्रशासनाला असून याबाबत सखोल अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला जाणार आहे। तिसऱ्यांदा येथील स्थळ पाहणी होऊन पंचनामा झाला आहे। यानंतर देखील तक्रारदारांना न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज दिनांक 16/6/2025 रोजी विभागीय अधिकारी दिंडोरी स्थळ पाहणीसाठी समक्ष आले होते। या संदर्भात प्रांत साहेबांनी सगळी समक्ष पाहणी करून वस्तुस्थिती बघितली व त्यानुसार मंडळ अधिकारी मॉडी यांना स्थळ निरीक्षण करण्याचे सूचित केले। त्यानुसार आज मंडळ अधिकारी यांनी स्थळ निरीक्षण पंचनामा लिहिला गेला। त्यातून आम्ही सर्वांचे आमचे म्हणणे मांडले की सदर नाला हा प्रवाह बदल केलेला नाला असून याचे मूळ नाल्याच्या प्रवाहाचे ट्रायल पीट उत्खनन होऊन या नाल्याचं टाकलेलं गौण खनिज मोजमाप झालं पाहिजे व या अगोदर झालेले पंचनामे व कारवाई या सगळ्या प्रवाह बदल केलेल्या नाल्याच्या संदर्भाने झालेल्या आहे। त्यामुळं महाराष्ट्र शासनाची व तक्रारदारांची महसूल दंडाची पण यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या सर्व कार्यवाहीमध्ये मोठा संभ्रम तयार झालेला आहे। अगोदर जेवढ्या पण कार्यवाही झाल्या त्या सगळ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या कार्यवाही झाल्या। त्यामुळे आम्हा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ योग्य ते कार्यवाही होऊन नाल्याचा प्रवाह सुरळीत करून येथील शेतकऱ्यांचे वहिवाट रस्ते सुरळीत करून योग्य तो कार्यवाही होऊन त्वरित आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही प्रांत साहेबांकडे मागणी केली। त्यावरती प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन देऊन वरील अहवाल पाठवून आपल्यावर या प्रकरणासंदर्भात आपण तात्काळ काम करू असे आम्हाला आश्वासन दिले। तसेच 846 मध्ये मूळ प्रवाह गौण खनिज बेकायदेशीर वापरलेल्या ठिकाणी त्याचे मोजमाप केलेले नाही, तर त्यासाठी तांत्रिक अभियंता नेमून सर्व गौण खनिजाचे मोजमाप करण्यात यावे या आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि त्याची सगळी सत्य परिस्थिती उघड होऊन शासनाचा दंड हा पुरेपूर वसूल करण्यात यावा असे आम्ही या प्रकरणामध्ये सत्यता उघड करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या अनुषंगानेच आमची ही सगळी तक्रार आम्ही दाखल केलेली होती आणि इथे या गटामधून
जाणारे वहिवाट रस्ते व नैसर्गिक नाले सुरळीत झाल्याने येथील शेतकऱ्यांचे अडचणी ज्या निर्माण झालेल्या आहे त्या पूर्वपदावर येतील. त्यापासून शेतकऱ्याचे नुकसान होण्यापासून वाचेल. आज रोजी पावसाळा सुरू झाल्यामुळे शेतजमिनीचे नुकसान, शेत पिकांचे नुकसान, शेतीच्या कडेला असलेले पक्क्या घरांचे नुकसान होत असल्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये शासनाच्या स्तरावरती दखल घेऊन त्वरित कारवाई व्हावी ही आमची विनंती आहे.